तर मंडळी, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवा आणि शक्तीचं जे दुसरं रूप आहे अर्धनारीश्वरी ह्याचं ड्रॉइंग कंप्लीट करणार आहोत। तर त्यासाठी मी प्लास्टिक क्रेयॉन्स आणि पेन्सिल कलरचा वापर करणार आहे। तर हे मी पेन्सिलने आधीच ड्रॉ करून घेतलं होतं, त्याचा काय मी व्हिडिओ शूट नाही केला। पण आता मी कलरिंग करण्यासाठी आपण कलरिंग कसं ह्याचं कंप्लीट करणार आहे ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर मंडळी, महादेवाच्या अर्धनारीश्वरी स्वरूपाबद्दल सर्वांना माहीत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की महादेव आणि माता भगवती यांना एका भक्ताच्या अवास्तव हट्टामुळे भृंगी हे रूप धारण करावे लागले होते। जगात स्त्रिया आणि पुरुष दोघांचे महत्त्वाचे स्थान आहे। कोणीही कोणापेक्षा कमी नाही किंवा कोणीही कोणापेक्षा जास्त नाही, हा संदेश त्यांनी जगाला दिला। दोघांच्या एकत्रीकरणानेच हे घर चालते। चला तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये ती स्टोरी जाणून घेऊ। तर ही आहे भृंगीची कथा। भृंगी हा महादेवाचा परमभक्त होता, मात्र तो नेहमीच माता भगवतींना महादेवापेक्षा वेगळा मानत असे आणि केवळ शिवाचीच पूजा करत असे। आपल्या आराध्याची भेट घेण्यासाठी तो एकदा कैलासावर पोहोचला। नेहमीप्रमाणे आदिशक्ती माँ जगदंबा महादेवाच्या डाव्या बाजूस विराजमान होत्या। महादेव समाधी अवस्थेत होते आणि माता जगदंबा चैतन्य अवस्थेत होत्या। माता जगदंबाचे डोळे उघडे होते। भृंगी शिवप्रेमामध्ये लीन झालेले होते आणि त्यांना केवळ शिवाभोवती परिक्रमा करायची होती, मात्र त्यांची ब्रह्मचर्याची व्याख्या वेगळी होती। आपल्या अत्यानंदात आपल्याला केवळ महादेवाभोवतीच प्रदक्षिणा घालायची आहे असे म्हणत त्यांनी मातेला शिवजींपासून विभक्त होण्याची विनंती केली। माता जगदंबाला हे समजले की तो तपस्वी आहे, परंतु अद्याप त्याला ज्ञानप्राप्ती झालेली नाही। त्यांनी भृंगी याला समजावून सांगितले की मी महादेवाची शक्ती आहे, मी त्यांच्यापासून विभक्त होऊ शकत नाही। पण भृंगी समजण्यास तयार नव्हता। त्याने आपल्या मनाप्रमाणे प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्पाचे रूप धारण केले आणि तो शिवाभोवती फिरू लागला। जगदंबा आणि महादेव यांच्यामधून जात प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न तो करत होता। तेव्हा शिवाची समाधी भंग झाली आणि महादेवाच्या लक्षात आले की माझ्या डाव्या अंगावर जगदंबा पाहून तो विचलित झाला आहे। आपल्या भक्ताला समजवण्यासाठी शिवाने अर्धनारीश्वरी रूप धारण केले आणि माता जगदंबा यांच्यात विलीन झाल्या। परंतु भृंगीला देवाचा संदेश समजला नाही आणि आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याने उंदराचा स्वरूप धारण केले आणि अर्धनारीश्वरी रूपाला एकमेकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला। शिवभक्त भृंगीचा हट्ट निरंतर सहन करणाऱ्या माता जगदंबांचा अखेर संयम तुटला आणि त्यांनी भृंगीला श्राप दिला। हे भृंगी, तू विश्वाच्या मूलभूत नियमांचे उल्लंघन करत आहेस। जर तू मातृशक्तीचा आदर न करण्याबद्दलच्या आपल्या जिद्दीवरती ठाम असशील तर आता तुझ्या आईचा अंश तुझ्या शरीरापासून वेगळा होईल। हा शाप ऐकून स्वतः महादेव अस्वस्थ झाले, कारण शरीर विज्ञानाच्या यंत्रकीय स्पष्टीकरणानुसार मानवी शरीरातील हाडे आणि स्नायू वडिलांकडून भेटतात, तर रक्त आणि देह आईच्या वाट्यामधून प्राप्त होते। या शापानंतर भृंगीची प्रकृती खराब झाली आणि रक्त मांस त्वरित त्याच्या शरीरांपासून वेगळे झाले। त्याच्या शरीरात फक्त हाडे आणि स्नायू उरले होते। या शापानंतर भृंगी असह्य वेदनांमध्ये पडला। मग त्यांना समजले की पुरुष आणि स्त्रिया दोघांचेही स्थान समान आहे। आपण त्यांना भिन्नतेच्या दृष्टीने पाहू नये, आपण या दोघांचाही आदर केला पाहिजे। यानंतर असह्य वेदनांनी ग्रस्त भृंगीने जगदंबाला प्रार्थना केली आणि त्यानंतर मातेने त्याला क्षमा केली आणि त्याचे दुःख नाहीसे करण्यासाठी तिने आपला शाप मागे घेण्यास सुरुवात केली। मात्र भृंगीने त्यांना रोखले आणि सांगितले की आई, माझे दुःख दूर करून माझ्यावरती खूप दया केली आहे, परंतु मला या स्वरूपात राहू दे जेणेकरून माझे हे रूप जगासाठी एक उदाहरण बनेल। जे लोक पुरुष आणि स्त्रियांमध्ये फरक करतात अशा लोकांचे काय होते हे त्यांना कळेल। आपल्या भक्ताचे बोलणे ऐकून महादेव आणि माता जगदंबा दोघेही त्याच्यावर खूप खुश झाले। आई जगदंबा आणि महादेव यांनी अर्धनारीश्वरी रूप धारण केले आणि भृंगीला त्यांच्या गणांमध्ये प्रमुख स्थान दिले। मग महादेव म्हणाले की आता या रूपात तुमची उपस्थिती या जगाला एक संदेश राहील की स्त्री आणि पुरुष यांच्यात भेद करण्याचा गत तुमच्यासारखी होईल। हे जग पुरुष आणि स्त्रीच्या मिलनानेच पुढे जाते। दोघांचे स्वतःचे स्थान आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे।
तर मंडळी, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या जे ड्रॉइंग आहे ते सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.